पुणे 17.5 नळी हडपसर परिसरातील पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर नमाज पठण करून त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याची तक्रार बजरंग दलाचे गणेश शिंदे यांनी केली आहे। पाटबंधारे विभागाने संबंधित व्यक्तींना 3 नोटिसा बजावल्याचे सांगितले जाते। मात्र अतिक्रमण हटवण्यात अद्याप प्रगती न झाल्याने बजरंग दल कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतात। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की विभागाने दिलेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अतिक्रमणाचे प्रमाण वाढतात। त्यामुळे पाटबंधारे विभागाने पोलीस प्रशासन तसेच पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांच्या सहकार्याने उर्वरित अतिक्रमण तातडीने हटवावे आणि अतिक्रमणातील साहित्य जप्त करण्याची कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने केली आहे। दरम्यान या जागेबाबत सुरक्षा विषयक संशय निर्माण झाल्याचे सांगत बजरंग दलाच्या वतीनेही पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याची माहिती मिळते। विभागाकडून योग्य कारवाई होत नसल्याच्या आरोपावरून बजरंग दलाने मोठ्या संख्येने आंदोलन करत निवेदन सादर केले। पाटबंधारे विभागाच्या जागेवरती मशिदीचं बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। हडपसर येथील 17.5 नळी येथे एका जिहादी मुसलमानाने त्या ठिकाणी अनधिकृतपणे पाटबंधारे विभागाच्या जागेवरती मशिदीचं बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू केले आणि ती जागा त्याला त्या वक्फ बोर्डाच्या घशात ती घालायची आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण बहुसंख्यक हिंदू भाग असल्याने त्या ठिकाणी बाहेरून कुठून बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि आम्ही सगळे हिंदू अस्वस्थ त्या ठिकाणी झालेलो आहोत। आम्हाला भीती वाटायला लागली की त्या ठिकाणी काही दहशतवादी कारवाया होतील का, आमच्या ज्या हिंदूंच्या महिला आहेत त्या सुरक्षित आहेत का, त्या अनुषंगाने आम्ही पाटबंधारे विभागाला वारंवार अर्ज करत आलो की ती जी अनधिकृत मशीद आहे ती आपण उठवावी, हटवावी आणि ही सारखे विनंती आम्ही त्यांना करत आलेलो होतो। पण त्यांनी आम्हाला कुठलंही लेखी उत्तर दिलेलं नाही, कुठलंही सांत्वन, कुठलीही कारवाई। जिल्हा गोरक्षा प्रमुख बजरंग दल यांच्या संघटनेकडून आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे। त्यात त्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दलची कार्यवाही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। त्यांची प्रमुख मागणी जी आहे अतिक्रमणाबद्दलची, तर ती त्यांना सगळं आम्ही विवेचन केलेलं आहे। प्रोसिजरबद्दल ही संयुक्त कार्यवाही आहे। पुणे मनपा, पुणे महानगरपालिका, पोलीस खातं आणि आमचं विभाग हे संयुक्त कारवाई एकत्रित पुढील काही दिवसात निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत। जिल्हा गोरक्षा प्रमुख बजरंग दल यांच्या संघटनेकडून आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे।